काही दिवसापूर्वी आमचे विद्यमान आमदार अनिल दादा यांनी काही पत्रकार परिषद घेतली होती की नंदुरबारच्या निधी 9 कोटीचा निधी शिरीष चौधरी यांनी स्वतःसाठी वापरला। मला काय काय वेळेस त्यांच्या बुद्धीची कीव येते, स्वतःसाठी वापरलेला शब्द काय काय वेळेस त्यांच्या बुद्धीची मला कीव येते। माननीय गावित साहेबांचं एक लेटर होतं निधी संदर्भातलं 2023-24 होतं। त्या लेटरवर ऑलरेडी ते मंत्रालयात डेस्क ऑफिसमध्ये जमा होतं आणि ते जमा असताना मी फक्त तिथं गेलो, काही नगरसेवक आले, ते पहिले भाजपचे नगरसेवक होते, त्यावेळेस गावित साहेबांजवळ आम्ही असताना त्यांनी लेटर दिलेलं होतं, या कुठून आणलं असेल तो नगरसेवक आणि त्या कार्यकर्त्यांचा विषय। मी मंत्रालयात डेस्क ऑफिसमध्ये गेलो आणि तिथं जात असताना त्यांना फक्त एवढंच सांगितलं की गावित साहेब आजारी आहे, हा पैसा रिटर्न जाण्यापेक्षा किंवा परत होण्यापेक्षा यांचं काय काम आहे ते कामात बदल करून द्या। आता कुठलाही आमदार राहिला, कुठलाही लोकप्रतिनिधी राहिला, हा तर नगरसेवक असो, कार्यकर्ता असो, तो कुठलाही असो, तो स्थानिक गावाच्या विकासासाठी तो विषय मांडतो की हे काम करून द्या। तो विषयामध्ये काही मी गुन्हा केला असं नाहीये, मी काम घेतलं काय, मी स्वतः काम घेतलं असंही नाहीये। आता त्याच्या बहौल इतका करून दिला की हो कामात बदल केला, लेटर पॅड चुकीचं वापरलं, हे वापरलं, निघाला। तर त्यामध्ये अफार झाला कुठं? पहिली गोष्ट तर मी अनिल भाईदास पाटील या साहेबांना सांगू इच्छितो, प्रथमदर्शनी तुम्ही इथं जे चाटमारे धंदे करता ते बंद करा, कारण शासनाकडनं 1 रुपयाही निधी आला नाही। तर त्याचा अपार कुठल्या पद्धतीने झाला? 9 कोटी रुपयाने 1 रुपया आला असता, कामं झाली असती, हे झाले असते तर ते झालं असतं। आणि तो निधी येताना तो का शिरीष चौधरीच्या बंगला बांधण्यासाठी डायरेक्ट निधी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ट्रान्सफर करून दिला असं काय आहे का? पण राजकीय षडयंत्र कशा पद्धतीने रचलं जातं आणि कशा पद्धतीने जातं याचं जिवंत व्हिडिओ कधी आपल्याला बघायचं असेल तर स्थानिक विजय चौधरी म्हणून असतील महामंत्री माजी हे आणि SP यांची कथित व्हिडिओ काही दिवसापूर्वी आपल्याला सगळ्यांना आली। ज्या पद्धतीने मुंबईचं ऑफिस BJPचे चालतं त्या पद्धतीने नंदुरबारचं ऑफिस हे विजय चौधरी चालवतो आणि विजय चौधरीच्या हिशोबाने हे सगळं रचना करून जातात। म्हणून माझ्या या 4 महिन्यामध्ये माझ्यावर 4-5 केसेस झाले, खोटे केसेस झाले की माझ्या घरावर हल्ला झाला आणि माझ्यावरच केस दाखल झाली। माझे मुलं लग्नाला घेत असताना 10 दिवसानंतर ॲट्रॉसिटीची केस दाखल केली सगळ्या मुलांवर आणि भावांवर। म्हणजे हे सगळं संगमत करून यांना मलिन करा, यांना परत आपल्याकडे कसं करता येईल, हा चांगला नेता आहे याची प्रतिमा आजपर्यंत जनसामान्य गोरगरिबांमध्ये चांगली आहे, हा आपल्याला आला तर याचा फायदा होईल या हिशोबाने ते आपल्याला एका प्रकारे दम देणं किंवा एका प्रकारे दबाव टाकून आपल्याकडे खेचण्याचा हा मार्ग त्यांचा असेल। आणि ह्या तिथलं या स्थानिक राजकारणामधल्या नंदुरबारच्या याच्यामध्ये यांनी हा इथं आमचा अनिल दादा हा फार मोठा बाऊ करून घेतोय। मी अनिल दादाला एवढं सांगतो की तुम्ही एवढे दुधाचे दुखलेले आहे, तुम्ही ज्या वेळेस निवडून आले त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणे भाषण दिलं, इथं 2 नंबरचा धंदा चालू देणार नाही, रेती चालू देणार नाही, डंपरवाल्यांना सावध राहा, हा तुमचा बाप निवडून आलेला आहे। हे व्हिडिओ तुमच्या जवळ आहेत, हे मी सांगत नाही, ते सांगताय। रेतीवाल्यांनी खबरदारी घ्या, त्या बिचाऱ्या गोरगरिबांनी खरी खबरदारी घेतली, परंतु या व्यक्तीने रेतीचे 4-5 ठेके हे दादागिरीने राजकीय दबाव टाकून घेतले आणि अफाट लूट त्यांनी केली। त्यांच्या डंपरवर आजपर्यंत
तिथं असंख्य लोकांचा जीव गेला. डंपरवर त्यांचे जे चालवत होते रेतीच्या डंपरवर किती मर्डर झाले. मर्डर मी तर मर्डर सांगतो, यांनी मर्डर केले यांच्या पैशासाठी. रात्रंदिवस 300-400 डंपर रोज चालवत होते. मग हा कुठं गेला? आणि दादा स्वतः कधी करत होता. दमोता माता या त्र्यंबकेश्वरवर लाखो टन आणि लाखो ब्रास यांनी त्या खदानमध्ये टाकून ही रेती चोरी करून तिथं आहे. काल परवा ETSचे अधिकारी तिथं जात होते, ती मोजणी करण्यासाठी जात होते. लाखो टन रेती तिथं त्यांनी दाबून ठेवलेली आहे. त्याच्यावर त्यांनी कच वगैरे टाकून दिली, कचरा टाकून दिला आणि करून दिलं. आणि त्याचप्रमाणे कित्येक वर्षापासून दुसऱ्यांच्या शेतामध्ये म्हणजे त्यांचं मंजूर नसलेले, आता याच्यामध्ये त्यांनी गट क्रमांक 84-85 हा खानपट्टा मंजूरच नाही. 83 हा लोकांनी दुसरा भांबरेंचा होता. या भांबरेंच्या याच्यावर खड्डे पाडून हे कडे जवळपास कधी घेतले तर 50-50 मीटरचं यांनी खोल केलेलं आहे. हा सगळा कोण कधीच यांनी चोरलेला आहे. ही व्यक्ती पहिल्यापासूनच चोर आहे. पहिले डांबर चोरायची, खडी चोरायची, रेती चोरायची, शेतकऱ्यांच्या विमाचा पैसा चोरला, शेतकऱ्यांच्या निधीचा अफरातफर केला. हे सगळं आपल्याला जग जाहीर आहे. मग हे कधी एवढे सांगतात की मी, आणि हे पत्रकारांना सांगतात की मी तहसीलदारांना तपास करायला लावला, हे करायला लावला. अहो मग तुमच्याच हिंमत आहे ना तर त्या जे रेती तुम्ही दाबलेली आहे ती बाहेर काढा. काल ETSचे अधिकारी, मला वाटतं 3 अधिकारी तिथं आलेले होते. 3 जण म्हणजे संभाजीनगरवरनं ETSचे अधिकारी आले होते. इंगळे साहेब त्याच्यासोबत 2 जण होते. शहर तलाठी मधले 2 होते. ग्रामीण तलाठी तिथं होते. हे मोजणी करण्यासाठी जात असताना यांनी अगोदरच तिथं सगळे रेतीचे हे बांधून दिले, म्हणजे कचरा बिचरा टाकून रस्ता बंद करून डोंगर उभा करून दिला की जेणेकरून हे इकडे यायला नाही पाहिजे. मग का म्हणून नाही यायला पाहिजे? आणि ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी हा आवाज उठवला त्याच्यावर खोटे केसेस दाखल केले. मला एवढं सांगा की ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना यांनी 307चा केस दाखल केला, अॅट्रॉसिटीचा केस दाखल केला. पहिली गोष्ट तर तिथं ETSचे अधिकारी मोजणीला गेले, त्यांच्या सोबत हे सामान्य कार्यकर्ते गेले. तो मूळ मालक भांबरे तो गेला. आता यांच्या समोर तलाठी होते, हे होते, पोलिस होते. 19 तारखेला ही तुम्हाला सगळ्यांना 19 लोकांच्या खानपट्टा मोजणीचा हा तुम्ही पेपरमध्ये दिलेला आहे. आणि हे तर हे असताना हे 19 मालक तिथं होते, यांच्या समोर त्यांना मारझोड झाली. मग पोलीस लोक काय करत होते? पोलीस तर तिथंच होते. ती व्यक्तीने स्वतः 112वर फोन केला आणि 112वर फोन करून पोलीस स्टेशनला मारला. त्यांना जाताना ह्या अनिल वायदासच्या गावगुंडांनी म्हणजे 25-30 गावगुंड तिथं गोळा केले. यांना मारून हाकलायचा, हा ETSच्या अधिकाऱ्यांना मारून हाकलायचा त्यांचा प्लॅनिंग होता, पण तो सक्सेस यांनी येऊ दिला नाही. म्हणून ते भांबरे आणि ते समाज सेवक तिथं आले, पोलिसांना सोबत घेऊन गेले. त्याच्यानंतर SP ऑफिसला मी स्वतः फोन केला की वो तिथं पोलिसांची फोर्स पाठवा. तिथं 3 गाड्या त्यांनी पाठवल्या पोलिसांनी. मग त्यांच्या समोर मार झाले तर मग हे पोलीस लोक काय करत होते? पोलिसांचं तर कर्तव्य होतं ना की मारामारी थांबवायला पाहिजे. मग हे राजकीय याच्यामध्ये कशा पद्धतीने खोटे गुन्हे दाखल केले. पालकमंत्री असताना नंदुरबारच्या माझ्यावर बी खोटे गुन्हे दाखल केले. आणि आता इथं काही सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते आवाज उठवण्याच्या करता तर त्यांचा मारझोड करून खोटे गुन्हे दाखल करून घेतात. पोलीस कुणाच्या दबावावर काम करत आहे? पोलिसांनी एकतर्फी काम करू नये, जे सत्य आहे ते करून घ्यावं. फुकटमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला हा निश्चित सहन करण्यात जाणार नाही, एवढं आपण सांगा. कारण पोलीस तिथंच होते. पोलिसांच्या समोर कधी मारामारी झाली आणि याच्यावर गुन्हा दाखल असेल तर त्या पोलिसांवर बी गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. कारण तुम्ही काय करत होते म्हणून त्या पोलिसांवर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. तो सकाळपासून पोलिसांसोबत होता.
संध्याकाळपर्यंत शहर पोलिसात होता आणि संध्याकाळी त्यांच्यावर केस करून घेताय तुम्ही. ही कुठली पद्धत आहे? कुठं चाललंय? कुठं घेऊन नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र? म्हणून अनिल दादांनी असे गावगुंड जमा करून दादागिरी करण्याचा त्यांनी प्रयत्न करू नका. तुमचं काय आहे हे सगळ्या लोकांना माहिती आहे, यासाठी तुम्ही सांगतात. आता तुम्ही इलेक्शन आलं, काय आलं, तुम्ही सांगतात की मराठा एक व्हा, मराठा हे व्हा, मराठा ते व्हा. मग आता तुम्ही मराठ्याच्याच कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करतायत. मग हा कुठं गेला तुमचा अजेंडा? फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी कधी तुम्ही या गोष्टी करत असताल तर ते होणं काही नाही. आता मी तुम्हाला अजून सांगतो, या गोंद खनिजमध्ये त्यांनी जिथं जिथं खड्डे केलेले आहेत, मागच्या वेळेस आपण तुम्हाला सांगतो की सिंधी समाजाचे 3 मुलं मेलेत. ही खदान कोणी कोरलेली? यांना 1800 कोटीचे कामं मिळालेले आहेत रस्त्याचे, आणि यांनी हे खोदून हे सगळे खदान तयार केलेले आहेत. इनलिगल खोदलेलं आहे, इनलिगल खडीचे उत्खनन केलेलं आहे, आणि याच्यामुळे ते खदान पडली, या 3 लोकांचा जीव गेला. तर सदोष मनुष्याचा वध म्हणून या अनिल दादांवर पैसे दाखल करायला पाहिजे, ही आमची मागणी राहील. कारण यांच्यामुळे झालं, यांच्या पैशांमुळे झालं, यांच्या स्वार्थामुळे सगळीकडे केलेलं आहे. लोकांचे जे मृत्यू झाला यांच्या सर्वस्वी जबाबदार हे अनिल भाईदास पाटील आहेत. कारण यांच्या खदानामुळे झालेलं आहे, यांनी कोरलेल्या खदानामुळे झालेलं आहे. माझ्या तर कुठला 2 नंबरचा धंदा नाहीये, इथं नाही का नंदुरबारमध्ये नाही. परंतु खोटे नाटक कशा पद्धतीने करून घ्यायचं आणि इथं माझी प्रतिमा कशा पद्धतीने मलिन करायची, या उद्देशाने जे अनिल दादा काम करत असेल तर हे शक्य नाही. कारण तुमची नेचर, तुमचं चरित्र हे कसं आहे जनसामान्यांना माहिती आहे. तुम्ही किती बोलबच्चन आहात, किती चाटमारे आहात ते जनसामान्यांना माहिती आहे. म्हणून आपण केलेले सगळे जे दावे केले होते माझ्या विरोधात, ते षडयंत्र कोणी लोक विचारात घेत नाही. आणि मी 2-3 जणांना, भरपूर लोकांचे फोन आले मला त्यावेळेस, परंतु तेच म्हणतात जाऊ द्या दादा, असा जे चाटमाऱ्या तुम्ही काय ऐकत असे ना. म्हणजे ह्या पद्धतीची तुमची जी प्रतिमा आहे, प्रथमतः ती प्रतिमा सुधारवा. आणि पोलिसांना विनंती आहे की सदोष मनुष्याचा गुन्हा दाखल करून यांच्यावर कारवाई करण्यात यावी. या निवडणुकीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो, कारण हे आरबी कन्स्ट्रक्शनसाठी 1000 ते 1500 कोटीचे कामं चालू आहेत. म्हणून यांनी रेती बी डांबलेली आहे, खडी बी डांबलेली आहे, आणि अशा पद्धतीचे मोठे मोठे खदान निर्माण करून लोकांचा जीव घेण्यासाठी यांनी हे खदान निर्माण केलेले आहे. स्वतःच्या पैशासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी यांनी केलेलं आहे. म्हणून या याच्यामध्ये योग्य ती चौकशी होण्यासंदर्भात आम्ही हायकोर्टामध्ये बी गेलो नाही. माननीय बावनकुळे साहेबांजवळ पण गेलं. बावनकुळे साहेबांनी सगळी चौकशीच करायला लावली, म्हणून ही ETSची मोजणी आली. परंतु या ETSच्या अधिकाऱ्यांना त्यांनी मॅनेज केलेलं आहे. यांनी पुढे जायला नाही पाहिजे, आणि त्या पद्धतीने या सगळे, कारण कसं आहे त्यांनी जिथं तिथं ठोकून ठेवलेलं आहे. हे सगळे लेटर, हे सगळे फोटो आपल्याजवळ आहेत की याच्या खाली त्यांनी कसे गंजे लावून ठेवलेले आहेत. हे फोटो तुमच्याजवळ, हे घ्या तुम्हाला दिलेले. हे रस्ते कसे आणून ठेवलेले आहेत, हे फोटो, हे तिथले लाईव्ह फोटो आहेत प्रत्येकाने दिलेले. हे बघा, हे सगळे हे की येथून तिकडे यायला नाही पाहिजे म्हणून त्या पद्धतीने केलेलं आहे की या लोकांनी, हे बघा सगळे फोटो आणि ही नोटीस, हे सगळे हजर असताना तिथं मारामारी होऊ कसे शकते आणि काय करू शकतात? एक सामाजिक कार्यकर्त्याला, एक पत्रकाराला त्यांनी ज्या पद्धतीने खोटे केसेस दाखल केले, तर हे केसेस त्यांनी मागे घ्यावे आणि जे सत्यता आहे ते पोलिसांनी चौकशी करावी. आणि योग्य तो ज्यांनी खोटी केस दाखल करायला सांगितली असेल, की ज्यांनी फिर्याद दिली असेल, तर खोटी फिर्याद दिली म्हणून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, ही मागणी आमच्याकडनं, तिथं शिवसेनेकडनं, सगळे पदाधिकाऱ्यांकडनं, सगळ्या नगरसेवकांकडनं आमची ती मागणी राहील.